नमस्कार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावर माहिती देणार आहोत। या विषयाची आपण सगळे माहीत आहेत, आपल्या आजूबाजूला या वनस्पती आपल्याला दिसतात, परंतु आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि आपल्या वनस्पतीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष करत नसल्यामुळे आपल्याला याची कसल्याही प्रकारची माहिती मिळत नाही। मित्रांनो, भारतीयांचं असं मत आहे की फुकट जी वस्तू मिळते त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि पैशाने विकत ज्या वस्तू मिळतात त्याला आपण जास्त महत्त्व देतो। विठ्ठल मातकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। काही प्रदेशामध्ये या वनस्पती घाणेरी, चिलार, टणटणी, गुलतूर अशा अनेक नावाने ओळखल्या जातात। ही वनस्पती साधारणतः पडीक जमिनीवर, ओढ्याच्या, नदीच्या काठावर आढळून येते। ही वनस्पती बहुउपयोगी असून या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत। ही वनस्पती फार मोठी होत नाही, ती काटेरी प्रजातीतील आहे। याची पाने आकाराने लहान असतात। आकाराने लहान असल्यामुळे ती अशी या ठिकाणी खरबडीत असतात, पाने खरबडीत असतात आणि ते थोडी काट्यासारखे आपल्याला हळूहळू हाताला टोचतात। याला गोल आकार व लहान गुलाबी रंगाची फुले येतात। अशा प्रकारची याला या ठिकाणी फुले येतात। तोडल्यानंतर ती फुले आपल्याला अशा प्रकारची दिसतात। त्याचा आकार लाल किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कुठे गुलाबी कुठे लाल अशा प्रकारचा असतो आणि या फुलांचे रूपांतर नंतर या ठिकाणी फळामध्ये होते। अशा आकाराची याला नंतर हळूहळू फळे येतात। या अशा प्रकारची फळे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि ही फळे पकल्यानंतर त्या फळांचा कलर या ठिकाणी जांभळा किंवा काळपट आकाराचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। या अशा आकाराची फळे नंतर परिपक्व झाल्यावर आपल्याला दिसून येतात। मित्रांनो, ही वनस्पती आपण जरी रोज पाहत असलो तर त्याचे गुणधर्म एकदम रामबाण आहेत। या छोट्याशा वनस्पतीकडे आपण पाहता क्षणी कसल्याही प्रकारचं दुर्लक्ष करू नका आणि या फळांचा, पानांचा, फुलांची माहिती आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या वनस्पतीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही पाने, फळे आणि फुले उपयोगी ठरतात। आपण याची फळे ही कच्चीसुद्धा खाऊ शकतो। जास्त प्रमाणात खायची नाही, पण थोड्या अधिक प्रमाणात जर आपण या ठिकाणी ही फळे खाल्ली तर आपल्याला त्याचा अधिक फायदा या ठिकाणी होत असतो। याचबरोबर सर्दी असेल, खोकला असेल, बऱ्याच दिवसाचा एक कफ आपल्या शरीरामध्ये साठलेला असेल तर या वनस्पतीचा, फुलांचा, फळांचा या ठिकाणी अशा प्रकारे आपण काढा केला पाहिजे आणि काढा केल्यानंतर त्याचा आपण सेवन जर केलं तर कसलीही सर्दी, जुनाट सर्दी असेल अशा प्रकारच्या सर्दीवर देखील आपल्याला ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे। माणसाला जर या ठिकाणी कुठं जखम झाली, आपण पडलो, खरचटलं, लागलं तर त्या ठिकाणी आपण खरचटल्यानंतर काय केलं पाहिजे, या वनस्पतीची अशी पानं तोडून घ्यायची, त्याला या ठिकाणी असं बारीक करायचं, याला रगडा किंवा काही करा किंवा असं चुरगाळा, त्याला चुरगाळल्यानंतर जो रस येईल त्या पानाचा रस या ठिकाणी जखमेवर लावला किंवा तो लेप आपण जर जखमेवर लावला तर कसल्याही प्रकारची जखम सहजपणे भरून येईल, त्यातलं पाणी आपोआप बाहेर पडेल। अशी ही बहुउपयोगी वनस्पती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। मित्रांनो, तोंडात या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेस तोंडात येतं, छाले पडतात तोंडामध्ये, तोंडातलं येतं, किती औषध लावतो, ट्यूब लावतो, आपण तोंडातलं जात नाही। तर अशा वेळेस काय करायचं आहे, या वनस्पतीच्या बिया असतील, पाने असतील, तोंडामध्ये या ठिकाणी असे टाकून याला या ठिकाणी बारीक चावायचं आहे आणि त्याच्या या ठिकाणी गुळण्या करायच्यात। गुळण्या केल्यानंतर आपोआप तोंडातील ज्या जखमा झालेल्या आहेत त्या जखमासुद्धा या ठिकाणी बरोबर होतात किंवा राहून जातात गुळण्या केल्यानंतर। मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की सकाळी उठल्यानंतर वेळोवेळी या ठिकाणी आपल्याला स्वच्छच जावं लागतं, एकदा स्वच्छ पूर्ण होत नाही, 2-3 वेळेस स्वच्छच जावे लागते। अशा लोकांनी या बिया जर खाल्ल्या तर या बियाचा उपयोग असा होतो की पोट साफ होतं। याचं मध्ये फायबर असल्यामुळे आपलं अन्न या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पचन होतं आणि सकाळी एकाच वेळेस गेल्यानंतर स्वच्छ साफ होते। म्हणून मित्रांनो, अशा वनस्पतीचा, या गुणकारी वनस्पतीचा जास्तीत जास्त आपण फायदा घेतला पाहिजे। आपण या ठिकाणी
वस्तू विकत आणून त्याचा आपण काढा वगैरे तयार करतो, पण घरच्या घरी बसल्या बसल्या ही वस्तू या ठिकाणी आपल्याला दिसते. त्या वस्तूचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे. सद्य परिस्थितीला ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, प्रत्येक ठिकाणी मच्छरने अगदी हैदोस घातलेला आहे. प्रत्येक ठिकाणी घाणीचं साम्राज्य असल्यामुळे मच्छरांची संख्या वाढतच आहे. यापासून आपल्याला आराम हवा असेल तर या गुलतोराची किंवा घाणेरीची पाने गॅसवर किंवा चुलीच्या जाळावर आपण टाकल्यास आणि जाळ चालू ठेवल्यास होणाऱ्या धुरापासून आणि वासापासून घरातील मच्छर पळून जातील आणि आपल्याला आरामदायी झोप मिळू शकेल. मित्रांनो, वरील सर्व माहिती ही तथ्यावर आधारित असली तरीही कोणत्याही वैद्याचा सल्ला घेतल्याशिवाय औषधोपचार करून मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपण भेटत राहू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.